मित्रांनो नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे. माझे नाव नितीन आहे. माझे वय जवळपास 29 वर्ष आहे. मी संभाजीनगरमध्ये एका 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. माझा मोठा भाऊ हा राहुल आणि त्याची बायको किरण वहिनी यांच्यासोबत आमचा एक फ्लॅट शहराच्या बाहेरील भागात आहे. यामुळे तिथे खूप शांतता असते. माझा भाऊ एका नामांकित कंपनीत खूप मोठ्या पोस्टवर कार्यरत आहे. त्यामुळे त्याला महिन्यातून 15 दिवस तरी कामानिमित्त बाहेरच जावे लागते. कधी मुंबई, तर कधी दिल्ली, तर कधी बँगलोर. त्याचं सतत फिरणं हे सुरूच असतं. यामुळे अनेकदा तर घरी मी आणि वहिनी आम्ही फक्त दोघेच असतो. किरण वहिनी या अवघ्या 26 वर्षांच्या आहेत. त्यांचे सौंदर्य तर खरोखरच पाहण्यासारखे आहे. गोरी कांती, मोठे आणि बोलके डोळे, जाड बुबळ्या आणि जेव्हा हसायच्या तेव्हा तर त्यांच्या दोन्ही गालावर पडणाऱ्या त्या खळ्या पडायच्या. आणि तिचे केस तर काळे भोर, लांब, सडक आणि रेशमी होते. ती जेव्हा सकाळी साडी नेसून स्वयंपाकघरात घरकाम करायचे ना, तेव्हा तिच्या त्या साध्या आणि सोज्वळ आणि हलक्या हालचाली बघून तर माझे मन कधीकधी एकदम थक्क व्हायचं आणि मी नेहमी स्वतःवरचा ताबाच हरवून जायचो. मी माझ्या मनाला आवर घालायचो, कारण ती माझी वहिनी आहे. माझ्या मोठ्या भावाची ती अर्धांगिनी आहे. सुरुवातीच्या दिवसात आमच्यातले वातावरण अगदी सामान्य होते. मी सकाळी उठून ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी थकून भागून परत घरी यायचो. मी आल्यावर वहिनी ह्या न विसरता मला चहा करून ठेवायच्या. नितीन चहा घे, असे ती अगदी साध्या आणि आपुलकीच्या आवाजात मला म्हणायची. मीही चहा घ्यायचो आणि थँक्यू वहिनी म्हणून माझ्या रूममध्ये निघून जायचो. पण जसा जसा वेळ गेला तसे तसे थँक्यू अनौपचारिक शब्द आमच्या नात्यातून खूपच कमी होत गेले आणि तिच्या हातात दिलेल्या चहाची ती चव मला अधिक जास्त चांगली वाटू लागली. तो चहा फक्त आता एक पेय राहिलं नव्हतं, तर दिवसभराचा थकवा घालण्याचे एक माध्यम बनलं होतं. एक दिवस भाऊ हा ऑफिसच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी दिल्लीला 10 दिवसांसाठी गेला होता. नेहमीप्रमाणे घर शांत झाले होते. संध्याकाळी मी ऑफिसमधून दमून भागून घरी आलो होतो, तेव्हा वहिनीने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर एक हलकासा थकवा आणि उदासी स्पष्ट दिसत होती. किती उशिरा आलास नितीन, जेवण गरम करू का तुझ्यासाठी, तिने तिने मला विचारले. हो वहिनी, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. प्रचंड भूक लागली आहे मला, मी सोफ्यावर बॅग ठेवत म्हणालो. मी हातपाय धुवून डायनिंग टेबलवर बसलो. तिने प्रेमाने भात आणि आमटी आणि छान अशी भेंडीची भाजी, त्याच्यासोबत थंडगार ताक मला वाढले. मी जेवायला सुरुवात केली तेव्हा तीही समोर येऊन बसली आणि स्वतःही जेवू लागली. काही वेळ आमच्यात पूर्णपणे शांतता होती. फक्त चमच्यांचा आवाज येत होता. मग आमच्यात ती शांतता तोडत मी हळू आवाजात बोललो. नितीन, तू रोज ऑफिसमधून सुटल्यावर तिथे एकटाच खात असणार. मला ना इथे घरी खूप एकटीला जेवायला खूपच कंटाळा येतो बघ. राहुल तर नेहमीच कामात व्यस्त असतो आणि बाहेरच असतो. तिचा आवाज शेवटी हलकासा भिजला. जणू तिच्या डोळ्यात शब्दांच्या अशा कडा निर्माण झाल्या होत्या. मी जेवता जेवता तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यात जरी पाणी नसले तरी तिच्या मनातील एकटेपणा, ती अनामिक छाया मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवली होती. वहिनी, तू काहीच काळजी करू नको, मी आहे ना. मी घरी आल्यावर आता आहे ना आपण सोबतच जेवण करत जाऊ. भाऊ येईपर्यंत रोज एकत्र जेवू, त्यात काय हरकत आहे, मी तिला धीर देत हसत म्हणालो. माझे हे वाक्य ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक छानसे असे गोड हसू आले. तिने कृतज्ञतेने डायनिंग टेबलवर असलेल्या माझ्या हातावर आपला हात ठेवला. फक्त 1 सेकंद, तू खूप छान आहेस रे नितीन. राहुलला माझ्यासाठी कधीच इतका वेळ नसतो, असे म्हणत तिने हळूच हात काढला. पण त्या 1 सेकंदाच्या स्पर्शाने माझ्या मनात एक हलचल आणि गोड लहर उठून दिली. मी जेवण झाल्यावर रूममध्ये गेलो आणि स्वतःला बजावले, हे काही चांगलं नाही नितीन. ती तुझी वहिनी आहे आणि तो स्पर्श फक्त एक सहवासाची आणि सहानुभूतीची भावना होती. त्यापेक्षा जास्त काहीच नाही आणि जास्त विचारही करू नकोस. त्याला तरी मी बेडवर पडलो, पण डोळे मिटून झोप काही येतच नव्हती. मी छताकडे बघत विचार करत होतो. किरण वहिनी इतकी सुंदर आहे, मनातून आणि बाहेरूनसुद्धा, आणि आतून तर ती एवढी चांगली आहे, तरी तिच्या आयुष्यात हा एकटेपणा का आहे? भाऊ जेव्हा घरी असतो तेव्हा ती खूपच आनंदी असते, आनंदी राहायचा प्रयत्न पण करते. पण जेव्हा भाऊ नसतो ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ती शांतता आणि एकाकीपणा हा मनाला टोचत होते. दुसरीकडे मीही एकटाच होतो. कॉलेज संपल्यावर एका मुलीशी माझे ब्रेकअप झाले होते. त्याला आता जवळपास 2 वर्ष झाली होती. तेव्हापासून मीही मनाच्या कोपऱ्यात एकटाच होतो. पण वहिनी ती वेगळी होती.
तिच्याशी बोलताना आणि आजूबाजूच्या असण्याने माझ्या मनाला एक वेगळी शांतता मिळायची. दुसऱ्या दिवशी विकेंड असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. सकाळी मी थोडासा उशिराच उठलो आणि हॉलमध्ये आलो तर वहिनी तिथे योगा करत होती. लिव्हिंग रूममध्ये तिने चटई आणि आणि तिची एक उशी तिथे अंतरली होती. तिने ब्लॅक योगा पॅन्ट आणि हलकासा पिंक रंगाचा टॉप घातला होता. योगाच्या व्यायामामुळे तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे आणि तेजदारपणा आलेला होता. त्यामुळे तिची गोरी कांती अधिकच चमकत होती. तिने आपले लांब केस मागे घट्ट बांधले होते. मी आता स्वयंपाकघरात गेलो. दोघांसाठी चहा केला आणि हॉलमध्ये घेऊन आलो. वहिनी, चहा घे, खूप वेळ झाला. आता योगा करते आहेस तू, आता थोडासा ब्रेक घे ना, मी चहाचा कप तिच्यासमोर ठेवत म्हणालो. तिने हसून माझ्या हातातला कप घेतला आणि चहा पिताना तिच्या गळ्यावरून ते घामाचे थेंब वाहत होते. माझी नजर तिथूनच फिरली. मला माहीत होते की असे बघणे योग्य नाही, पण माझे मन माझ्या सांगण्यावरून काही आता चालत नव्हते. मी चहाचा आस्वाद घेत होतो. नितीन, तू एरवी ऑफिसला कधी निघतोस रे? 9:30ला. वहिनी, का गं? मी विचारलं. काही नाही, फक्त सहज विचारलं. तू गेल्यावर घरी खूप पूर्ण शांतता असते. मी एकटीच असते ना, त्यामुळे वेळ कसा घालवायचा हे कळतच नाही. ती आपली खंत व्यक्त करत राहिली आणि त्या दिवसांपासून आमच्या घरात गप्पा आणि संवाद आता आमच्यामध्ये खूप वाढला होता. संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो की ती उत्साहाने दरवाजा उघडायची आणि विचारायची, आजचा दिवस कसा गेला भाऊजी? ऑफिसमध्ये मी सगळं सांगायचो. मग तीही मला तिच्या कॉलेज लाईफच्या गोष्टी सांगायची. ती इंजिनिअरिंगला होती. तिचेही अनेक स्वप्न होते, पण लग्नानंतर तिला जॉब सोडावाच लागला. राहुल म्हणाला, तू घर सांभाळ, बाकी कमवण्याची खंबीर जबाबदारी माझी आहे, असे ती मला म्हणाली आणि हलकेच हसली. पण त्या हास्यात दडलेली नाराजी आणि अपूर्ण स्वप्नांची खंत स्पष्ट ओळखून येत होती. एके रात्री आम्ही दोघे हॉलमध्ये टी व्ही ऑन केला आणि एक सिनेमा बघत होतो. तो एक रोमॅन्टिक आणि कॉमेडी सिनेमा होता. ती माझ्या शेजारी सोफ्यावर बसली होती. आमच्यात फार काही अंतर तसे नव्हतेच. सिनेमात एक प्रसंग आला. तिथे नायक अत्यंत भावनिक होऊन नायिकेला मिठी मारतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. आता तर तो सीन बघताना वहिनी थोडीशी अस्वस्थ झाली. तिने आपले पाय सोफ्यावरून दुमडून घेतले आणि माझ्या दिशेने थोडीशी वळली. मी तिच्या चेहऱ्याकडे बघितले तर तिच्या गालावर हलकासा लाल रंग चढला होता आणि ती आता लाजत होती. वहिनी, काय झालं? थंडी वाजते का? मी विचारले. ती म्हणाली, नाही चेहरे, काही नाही. ती लाजून हसली आणि तिची नजर पुन्हा टी व्हीकडे वळली. आता रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. सिनेमा संपला होता. ती सोफ्यावरून उठली आणि मला म्हणाली, मी झोपते आता नितीन, तू लवकर झोप, सकाळी पण तुला ऑफिसला जायचं आहे ना? मी होकारार्थी मान डोलवली आणि ती खोलीकडे जाण्यासाठी तिच्या दरवाजापाशीच थांबली. मागे तिने वळून पाहिले आणि अत्यंत हळूवार आवाजात म्हणाले, नितीन, तू घरी आलास की मला खूप बरं वाटतं रे. मनातला एकटेपणा आणि भीती कुठेतरी कमी होते. तिच्या खोलीचा दरवाजा बंद होताच की मी एक मोठा दीर्घश्वास घेतला. आता माझ्या मनात विचारांचे काहूर माजला होता. नक्की काय होतंय मला? ती माझी वहिनी आहे आणि मी तिच्या एकटेपणाचा आणि तिच्या हसण्याची, तिच्या माझ्यासाठी असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, तिची काळजी करणं आणि माझ्या मनावर हळूच पकड निर्माण करत चाललं होतं. मी स्वतःला वारंवार समजावत होतो, नितीन, हा फक्त एक घरात राहण्याचा सहवास आहे. जास्त तू काही विचार करू नकोस. पण आता माझ्या मनाला काहीतरी वेगळंच वाटत होते. तिच्याकडे चुंबकीय शक्ती असल्यासारखे मी तिच्याकडे आकर्षित होत होतो. त्या रात्री मी झोपलो, पण माझ्या स्वप्नातही ती आता माझ्याशी हसून बोलणारी आणि माझ्याजवळ असणारी किरण. त्यानंतरचे दिवस अधिकच वेगाने येऊन गेले. आमच्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधून भावनिक आणि जवळीक आमची वाढली होती. मीही घरातल्या कामात तिला मदत करू लागलो होतो. पण आता काय सांगू, बाजारातून भाजी आणणे, गॅस सिलेंडर चेक करणे आणि कधीकधी स्वयंपाकघरात ती कामं करत असताना तिथे उभे राहून फक्त गप्पा मारणे. ती बऱ्याचदा मला म्हणायची, नितीन, तू नसताना तर माझं घरात काय झालं असतं, देव जाणे. तिने मला नितू हे नाव प्रथमच दिले होते. माझ्या कानात हे नाव इतके गोड वाटायचे की ती जेव्हा मला नितू म्हणायची ना, तेव्हा माझ्या छातीत एक सुखकर अशी कळ उठायची. दिवस सरत होते. भाऊ दिल्लीहून परत येण्यासाठी आता अवघे 4 दिवसच आणि 4-5 दिवसच उरले होते. मित्रांनो, आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. चला बरं, मी खूप मेहनत घेत आहे तुमच्यासाठी. पण या काळात आमच्या घरातले वातावरण आणि आमच्यातली नात्यातील भाषा पूर्णपणे बदलत चालली होती. मी ऑफिसमधून जितके लवकर निघता येईल तितके लवकर घरी यायचो आणि वहिनी दारात माझी वाट बघत असायची.
एके संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा बाल्कनीत उभी होती. तिने एक हलक्या आणि पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. बाहेर छान असा गारा सुटला होता आणि वाऱ्यामुळे तिचे केस चांगले छान असे उडत होते. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच येत होते. मी हळूच मागे गेलो आणि म्हणालो, वहिनी, आज चहा मी करू का? तिने दचकून मागे वळून बघितले. तिला तिथे पाहून माझ्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर आणि तृप्त स्मित हास्य असे उमटले. नीतू, तू आलास? बस, मी चहा करते ना, ती म्हणाली. आम्ही दोघे बाल्कनीत बसून चहा घेऊ लागलो. चहा घेता घेता पुन्हा एकदा तिच्या मनातील भावना व्यक्त करू लागली. नितीन, मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची खूप आठवण येत आहे रे. तेव्हा माझ्या मनात कितीतरी स्वप्न होते. खूप फिरायचं होतं, स्वतःच्या पायावर मला उभं राहायचं होतं. पण लग्न झालं आणि त्या एका रात्रीत सगळं काही बदललं बघ. मी चहाचा कप खाली ठेवत विचारले, वहिनी, तुला आता जॉब करावा असं वाटत नाही का? तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आकाशाकडे पाहत म्हणाले, राहुलला ते काहीच आवडत नाही रे. तो म्हणाला की घर सांभाळा. मी त्याची ती इच्छा मान्य केली. पण कधी कधी एकटेपणा इतका वाढतो की हे घर मला खायला उडतं. माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी आपल्या आयुष्यात व्यस्त आहेत आणि राहुल, तो मात्र फोन देखील मला फक्त कामासाठीच पाहावा लागतोय. आणि आता काय सांगू मी माझ्या मनातील ही गोष्ट. तिच्या आवाजातील ते दुःख आणि वेदना मला सहन काही झालीच नाही. मी हळूच सोफ्यावरून तिच्या जवळ गेलो. आमचे खांदे एकमेकांना स्पर्श होत गेले. मी अत्यंत आदरपूर्वक आणि आपुलकीने माझ्या हाताने तिच्या हातावर ठेवला. वहिनी, तू स्वतःला एकटी कधीच समजू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. तू कधी कधी तुझ्या मनातील बोलायचं असेल तर दुःख तुझं काय असेल ते मला सांग. जा, मी खूप भावनिक होऊन म्हणालो. तिने माझ्या हाताकडे बघितलं, पण त्या क्षणी तिने आपला हात बाजूला केला आणि तब्बल 3 सेकंद आम्ही दोघे शांत होतो. मग तिने हलकेच माझ्याकडे पाहत म्हणाली, तू आहेस म्हणूनच मी या घरात टिकून आहे नीतू, नाहीतर मला एखाद्या तुरुंगात राहिल्यासारखं वाटलं असतं. त्या रात्री आम्ही एकत्र जेवलो आणि हॉलमध्ये अत्यंत भावनिक सिनेमा पाहिला. ती अगदी माझ्या शेजारीच बसली होती. सिनेमात जेव्हा नायक त्या नायिकेला एकमेकाला मिठी मारून रडत असतात ना आणि आपल्या प्रेमाची कबुली देतात, तेव्हा वहिनी खूपच अस्वस्थ झाली होती. तिने हळूच वळून माझ्याकडे पाहिले. नितीन, तुला कोणावर खरंच प्रेम झालं होतं का रे? तिने मला अचानक असा प्रश्न केला. मी थोडा कुटुंबलो. जुन्या आठवणी मनात आल्या. हो वहिनी, एकदा मला प्रेम झालं होतं, पण आमचं ब्रेकअप झालं. ती मला म्हणाली. मी तिला हवा तितका भावनिक सपोर्ट देऊ शकलो नाही वहिनी. किरणने माझ्याकडे अत्यंत सहानुभूती आणि मायेने बघितले. मला खूप वाईट वाटत होतं. पण कधी कधी प्रेम फक्त शब्दांनी व्यक्त करायचं नसतं, तर एका हक्काच्या उपस्थितीने तिने जाणून घ्यायचं असतं. जी उपस्थिती मला तुझ्यामध्ये जाणवते ना, तिचे ते शब्द थेट माझ्या हृदयाला भिडले. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. त्या मोठ्या सुंदर डोळ्यात मला एक अनामिक ओढ अशी आणि भावनिक भूक आणि माझ्याबद्दलचा तो आदर स्पष्टपणे दिसत होता. मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. मी माझी वहिनी आहे असा मी विचार करत होतो. तिच्या सहवासात मला जे सुख आणि शांतता मिळत होती ती जगा वेगळीच होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. अचानक संपूर्ण भागातील लाईट गेली आणि घरात पूर्ण अंधार झाला. वहिनी अंधाराला खूपच घाबरायची. ती तिच्या रूममधून जोरात ओरडली, नितीन, नीतू, तू कुठे आहेस रे? तू प्लीज लवकर ये. मी मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि धावतच तिच्या रूममध्ये गेलो. ती बेडवर दोन्ही पाय पोटाशी धरून बसली होती. तिचा चेहरा हा प्रचंड घाबरलेला होता. मी लगेच तिच्या शेजारी बेडवर बसलो. घाबरू नकोस वहिनी, मी आहे ना इथे. फक्त लाईट तर गेली आहे, असं मी तिला म्हणालो. नीतू, मला या विजांचा आणि अंधाराची खूपच भीती वाटते आहे रे. जेव्हा मी एकटी असते ना, तेव्हा मला खूप वाईट विचार येतात. असे म्हणत तिने खूपच भीतीदायकपणे थेट माझ्या खांद्यावर डोकंच ठेवलं आणि घट्ट धरून ठेवलं. तिच्या केसांचा तो ओलावा, तिचा तो नैसर्गिक सुवास आणि तिच्या श्वासांची गती मला जाणवत होती. मीही तिला थोडासा एक माझा खांदा देण्यासाठी पकडला आणि तिच्या पाठीवर हात फिरू लागलो. मी आहे ना किरण वहिनी, काही होणार नाही तुला. मी कुठे जात नाही. मी आयुष्यात प्रथमच तिला तिच्या नावाने किरण म्हणून हाक मारली. तिने माझ्या हाकेला कोणताही राग मानला नाही. उलट ती माझ्या आणखी जवळ आली. जणू तिला आयुष्यातील सर्वात सुरक्षित कोपरा मिळाला होता. जवळपास तासभर आम्ही बसून होतो. बाहेर पाऊस हा धोधोपणे कोसळत होता आणि आत आम्ही दोघे एकमेकांच्या भावनेत उभेच शांत बसलो होतो. ती हळू आवाजात मला म्हणाली, नीतू,
तुझ्या शेजारी बसल्यावर माझी सगळी भीती पळून जाते. राहुल घरी असताना देखील मला कधी अशी शांतता मिळालीच नाही बघ. माझ्या मनात एक प्रचंड द्वंद्व सुरू होतं, पण तिच्या एकटेपणाला आणि तिच्या त्या हळव्या मनाला आधार देणं मला माझं कर्तव्यच वाटू लागलं होतं. तिने माझा हात तिच्या दोन्ही हातात घेतला आणि आमची बोटे एकमेकात गुंतली होती. आम्ही काहीच बोलत नव्हतो, पण आमच्यातील ती शांतता खूप काही बोलून जात होती. तेवढ्यात अचानक लाईट आली आणि खोलीत लख्ख असा प्रकाश पडताच ती हलकेच माझ्या मिठीतून बाजूला झाली. पण उठण्यापूर्वी तिने आपल्या मऊ हातांना माझ्या गालावर ठेवला. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. थँक्यू नीतू, आज तू नसता तर भीतीने माझे काय हाल झाले असते सांगू शकत नाही मी. त्या रात्रीनंतर आमच्यातले अंतर पूर्णपणे मिटले. आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. भाऊ दुसऱ्या दिवशी दुपारी येणार होता, त्यामुळे त्या रात्री आमच्या घरात एक विचित्र अस्वस्थता होती. आता किरण सकाळपासूनच खूप शांत आणि रात्री जवळपास 11 वाजता तिने मला तिच्या रूममध्ये बोलावले. रूममध्ये फक्त एक छोटा गुलाबी लॅम्प जळत होता. तिने नाईटी घातली होती. तिचे लांब केस तिच्या पाठीवरून सोडलेले होते. मी बेडवर असा काठावर बसलो. ती माझ्या शेजारी आली आणि तिने तिचे डोके माझ्या मांडीवर ठेवले. मी हळुवारपणे तिच्या केसात माझी बोटे फिरवू लागलो. किरण, उद्या भाऊ येतोय. आपण जे काही करायचं आहे ते योग्य आहे का? ती अत्यंत जड अंतकरणाने मी तिला विचारले. तिने माझा हात हातात घेतला आणि माझ्या छातीवर ठेवला. मला माहीत आहे नीतू, हे जगाच्या नजरेत कदाचित चुकीचं असेल, पण या काही दिवसात मला तुझ्याकडून जे प्रेम आणि जो आदर मिळाला आहे ना, आणि जो मला भावनिक सपोर्ट पण मिळाला आहे ना, तो मला माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मिळाला नाही. आजची रात्र फक्त ही रात्र आहे. मला खूप अशी जगायची आहे. सगळे नियम विसरून फक्त तुझीच होऊन जायचं आहे. तू मला स्वीकारशील? तिचा तो भिजलेला आवाज आणि तिचे ते अर्धवट मिटले डोळे पाहून मला माझ्या मनातला सगळाच संकोच गळून पडला होता. मी तिला माझ्या बाजूला बसवून घट्ट सोडून घेतले. तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यामध्ये टाकले आणि आम्ही दोघे गाढ भावनेच्या मिठीत विरघळून गेलो. त्या रात्री आमच्यात कोणतीही शारीरिक विकृती नव्हती झाली, तर तो दोन तहानलेल्या आणि एकट्या मनांचा निशब्द मिलाप होता. आम्ही रात्रभर एकमेकांचे हात धरून बसलो होतो. जुन्या गोष्टी बोलत होतो. कधी एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून शांतता अनुभवत होतो. 5 वर्षापासून माझ्या मनात साचलेला एकटेपणा आणि किरणच्या आयुष्यातील रिकामेपणा त्या एका रात्रीत पूर्ण भरवून निघाला होता. सकाळी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा किरण माझ्या कुशीत शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर माझ्या कुशीत असल्याचे तो काही जो आनंदीपणा होता तो मला स्पष्टपणे दिसत होता. एक अप्रतिम सात्विक समाधान आणि तृप्तती झाली होती. दुपारी भाऊ घरी आला. आम्ही दोघांनी स्वतःला सावरून नेहमीसारखे वागण्याचा प्रयत्न केला, पण जेवणाच्या टेबलावर जेव्हा आमची नजर एकमेकांना भेटायची तेव्हा नजरेत एक निशब्द नातं आणि त्या रात्री गोड गुपित हसन असायचं. काही महिन्यांनी भावाची बदली मुंबईला झाली तेव्हा ते दोघे तिथून निघून गेले. आज किरण मुंबईत आहे आणि मी संभाजीनगरमध्ये एकटा. आम्ही कधीकधी फोनवर अगदी सामान्य गप्पा मारतो, पण त्या साध्या शब्दामागे आमची गुप्त भावनिक भाषा ही दडलेली असते. हे प्रेम जगासाठी अप्रूप असले तरी ते अतिशय पवित्र आणि फलदीय होते. मनाला पूर्णत्व देणारे होते. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला आमची ही मनाला भिडणारी कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला बरं, अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेमध्ये.